पण तुम्ही नुसतं बॅनर घेऊन तर इथे उभारून बॅनर लावून द्या. हां नुसतं उभा राहा. हां कारण आपल्या व्हिडिओमध्ये भाषणामध्ये पण बॅनर काही करायला मी एवढंच चालू. माझा आवाज त्याच्यात केला पाहिजे त्या धबधब्याचा आवाज जाईल तिकडे जोडून. आज या ठिकाणी एक पेड़ माँ के नाम अमृत मित्र या विशेष अशा संवर्धनाच्या कार्यक्रमामध्ये कृषी संगमाच्या कार्यक्रमामध्ये आपलं या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी 9:30 वाजता खंडाळा विभागामधील हिरकणी बचत गटाच्या वतीने खंडाळा तलावाच्या परिसरामध्ये किती झाडे लावता येतील याचं सकाळपासून प्रत्यक्ष फिरून नियोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला या हिरकणी बचत गटाच्या अध्यक्षा अश्विनी काकडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे सचिव आणि पदाधिकारी आपण पाहता ते सगळे उपस्थित आहेत. शासनाने दिलेल्या आदेशानुसार आणि अमृत आणि डे एन्युअलियम यांच्या संयुक्त विद्यमाने हा कृषी संगम कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आता संपूर्ण राज्यभरामध्ये हा कार्यक्रम आहे आणि लोणावळा हे आपलं पर्यटन क्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा अधिकाधिक झाडे कशी लावता येतील, अधिकाधिक झाडे लावलेली कशी जगतील आणि अधिकाधिक जगलेली झाडे कशी टिकून राहतील या दृष्टीनं सातत्याने 1 ते 2 वर्ष संपूर्ण हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमामध्ये आता हा आपला पहिला टप्पा आहे. 21 ते 23 या 3 दिवसामध्ये आपण कुठे ज्या काही साईट निवडलेल्या आहेत, आपण नगर परिषदेच्या वतीने 3 साईट निवडलेल्या आहेत. पहिली साईट आहे आपल्या खंडाळा, दुसरी साईट आहे आपला रामनगर आणि तिसरी साईट आहे हनुमान टेकडी. या तिन्ही साईटवर 3 बचत गटाच्या वतीने आपण किती झाडं लावता येतील, कुठल्या ठिकाणी लावता येतील आणि प्रत्यक्ष त्या महिलांच्या सहभागाने हे सगळं नियोजन करता येतील हा असा पहिला टप्पा आहे. आणि आज आपल्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण यशस्वीरित्या हा संपूर्ण तलाव फिरलेला आहे. या खंडाळा तलावाच्या परिसरामध्ये साधारण 20 जागा आता आपल्याला भेटल्या की त्या ठिकाणी आपण झाडे लावू शकतो. आणि त्या प्रत्येक महिलांनी आपल्या या गटातल्या 10 महिला आहेत. त्या 10 महिलांनी प्रत्येक महिलेनी 2 झाडाची जबाबदारी घेण्याचं या ठिकाणी आपल्याला नियोजन हे सगळं करायचं आहे. तर इथे झाडे कोणत्या